व्यवस्थित पार पडली बरं का एक मिनिट ऐका सेल डीड रद्द करा। पहिली गोष्ट मागणी सेल डीड रद्द करा। दुसरी गोष्ट ह्या संदर्भात जे संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी यात ज्यांनी बेकायदेशीर कार्याला मदत केली कॉर्पोरेशनचा असो महानगरपालिके आयुक्त विभाग आयुक्त धर्माचे आयुक्त आणि संबंधित बँक ह्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे भविष्यामध्ये असे गैरप्रकार करताना त्याला प्रतिबंध लागेल। त्याबरोबरच सेल डीड करताना ज्या अधिकाऱ्यांनी व्हेरीफाय न करता सेल डीड केलंय त्यांनी खोट्या सर्च रिपोर्ट बनवलेले आहेत त्यांनी खोटे व्हॅल्युएशन रिपोर्ट बनवले आहेत त्यांच्याशिवाय कारवाई केली पाहिजे। दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट हे मोडकळीस न आलेली बिल्डिंग आहे तरी सुद्धा मोडकळीस आल्याचं जे दाखवलेलं आहे त्या संबंधित ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि हे जे ट्रस्ट आहे हे ट्रस्ट बरखास्त करावं। मुरलीधर मोहोळांचा हात आहे का असं वाटतं? ऐका एक मिनिट एक मिनिट 100 वर्ष या बिल्डिंग काय होणार नाही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट या ठिकाणी गेल्या महावीर जयंतीला माननीय मोहोळ साहेब विशालजी हे सर्व लोक आले होते आणि विशालजी त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी मंदिराची पाहिले मंदिर चांगलं वाटलं जागा चांगली वाटली आणि त्यानंतर पुढचं काय घडलं तुम्हाला माहिती आहे। पण ते म्हणतात की माझा हस्तक्षेप नाहीये कागदावर माझं नाव नाहीये म्हणतात। आता तुम्ही या उपोषणाला सामील होणार आहे का? आम्ही अण्णाला आवाहन करतो अण्णा जर हा 30 तारीख पर्यंत अण्णांचा सहभाग आहे ना जर हा 30 तारीख पर्यंत विषय नाही संपला तर अण्णा बरोबर उपोषण इथे बसणार का? पहिल्या गुरुदेवला अण्णाला आम्हाला हा विषय की इथे गुरुदेव बरोबर उपोषणाला बसावं आणि हा ट्रस्टी बरोबर ट्रस्ट बरखास्त करा अशी मागणी जैन बांधवांनी केली। मोहोळ यांच्या समोरच जैन बांधवांकडून इथे जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। तसंच ही डील रद्द करा आणि याची घोषणा आत्ताच करा अशी आग्रही मागणी या ठिकाणी जैन बांधवांनी केली आहे। जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी जैन बांधवांनी इथे केली आणि मोहोळांच्या समोर जैन बांधव या ठिकाणी आक्रमक झाले। मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बांधव चक्क या ठिकाणी भडकले। मुरलीधर मोहोळ आज जैन बोर्णी या ठिकाणी जैन मुनीच्या भेटीसाठी आलेले होते। त्यांना जाब विचारणारे जैन बांधव सुद्धा आपल्या सोबत आहेत। खासदार मुरलीधर मोहोळ या ठिकाणी आलेले होते। काय त्यांनी आश्वासित केलं काय त्यांची चर्चा झाली? त्यांनी आश्वासन काय दिलं यापेक्षा आम्ही म्हणतो की सेल डीड कॅन्सल व्हायला पाहिजे। हे सेल डीड बेकायदेशीर आहे ते कॅन्सल व्हायला पाहिजे। दुसरी गोष्ट संबंधित जे अधिकारी आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांवर जे अधिकारी असतील म्हणजे धर्मादायुक्ताला असतील किंवा ह्याच्यात अधिकारी असतील धर्मादायुक्ताला असतील किंवा महानगरपालिका त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। आणि तिसरी गोष्ट त्याबरोबर हे जे ट्रस्ट आहे ते ट्रस्ट बरखास्त केलं पाहिजे ज्यांनी बेकायदेशीर त्या मंदिर हॉस्टेल विकण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई। खरं तर मुरलीधर मोहोळला तुम्ही जाब विचारला मुरलीधर मोहोळने तुम्हाला काय सांगितलं? नाही आहे हे त्यांचं राजकीय उत्तर आहे। सत्य काय आहे त्यांना माहिती आहे जनतेला माहिती आहे। आम्ही सांगायची आवश्यकता सांगितलं। तुम्ही कुठल्या भूमिकेवरती ठाम आहात? आम्ही याच भूमिकेवर आहोत सेल डीड कॅन्सल व्हायला पाहिजे। गुरुदेवांनी जो आदेश दिलाय आणि जैन धर्मियांची जी भावना आहे त्या अनुसाराने हे सील डीड संपूर्ण कॅन्सल व्हायला पाहिजे। संबंधित जे अधिकारी दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। तिसरी गोष्ट हे जे ट्रस्ट आहे ते बरखास्त केलं पाहिजे की त्यांनी जे बेकायदेशीर विकण्याचा प्रयत्न केलाय ज्यावेळी दान केलेलं कोणत्याही समाजात दान केलं की ते परत ते आपल्याला विकण्याचा घेण्याचा अधिकार नसतो परंतु या ठिकाणी तो प्रकार झालाय। त्यासाठी संबंधित ट्रस्टींवर बरखास्त केलेच पाहिजेत। मुरलीधर मोहोळ असं म्हणतात की 1 तारखेपर्यंत हा विषयाचा सर्व तोडगा काढेल वाटतं तुम्हाला असं काढतील? सत्ता त्यांची आहे सद्भावना आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आणि त्यांच्या सद्भावना आहेत आमची भावना आहे। आम्ही जर म्हणतो आजच केलं पाहिजे पण त्यांनी 1 तारखेपर्यंत म्हणते तर 1 तारखेपर्यंत बिल्डिंग मध्ये जात तिथल्या साधूंची